पोलीस लोक देत आहे गुन्हेगारांना VIP सेवा, चांगलं जेवण, महागाचं जेवण, आणि क्रिकेट पण बघितला, कोठडीत नाही, चांगल्या गद्द्यावर, चांगल्या सोप्यावर. कोणाची गोष्ट करत आहे? VSR कंपनीच्या मालकाची, म्हणजे VK सिंगची. CBI CIDनी त्याला पूछताछमध्ये बोलावलं होतं, विचारपूस करायला बोलावलं होतं. 3 ते 4 दिवस चर्चा चालली होती आणि त्याला विचारायला बोलावलं होतं. तर त्याची ट्रीटमेंट VIP सेवा. रोहित पवार साहेब काय म्हणतात ते बघून घ्या तुम्ही. काल VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CIDला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती. 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत, आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास. काय म्हणाल तुम्ही अशा पोलिसांना? क्रिकेटची मॅच सुद्धा अशी VIP ट्रीटमेंट का? का तू गुन्हेगार होता की अजून पाहुणा होता या कुठला सेलिब्रिटी होता? अरे गुन्हेगारांना गुन्हेगारीच्याच नजरेनं बघायला पाहिजे. पोलीस लोकांनी गुन्हेगाराला गुन्हेगारीच्याच नजरेनं बघायला पाहिजे. आणि माझं एकच मत आहे, असं का झालं? VIP ट्रीटमेंट का दिली? ह्या VK सिंगला VIP ट्रीटमेंट का दिली? कारण अजित पवार साहेबांचा रक्ताने हात भरणारा हा जो हरामखोर VK सिंग आहे. कारण त्याच्याचमुळं, VK सिंगच्याच फ्लाईटमुळं अजितदादांचा घात झाला. आणि अजितदादांचा घात असा झाला की हा हरामखोर म्हणत आहे की विमान साजरं होतं, विमानात काही प्रॉब्लेम नव्हता, पण विमानाच्या चालकाला रनवे दिसला नाही, त्या कारणामुळं हा घात झाला. हा हरामखोर एवढा खोटा बोलून राहिला की खूपच विचार करा तुम्ही. आणि ह्या VSR कंपनीच्या मालकाला पोलिसांनी विचारपूस करायला बोलावलं होतं की याचा अभाव करायला बोलावलं होतं. जायच्या वेळेस जेव्हा पोलीस नी बोलावलं त्यांना आणि पूछताछसाठी, तेव्हा त्यांची एंट्री अशा पद्धतीने झाली, अशा सेलिब्रिटीची झाली. तिच्यासाठी सिक्युरिटी होते, सिक्युरिटीच्या हातात बंदुका होत्या, आणि हा व्यक्ती जातो, छाती ठोकून जातो आणि मस्त. आणि कुठलाही पत्रकार म्हणा, एखादा न्यूजवाला, कुठलाही कार्यकर्ता म्हणा, या रोहित पवार साहेबांचा कोणी कार्यकर्ता या कोई भी असा कुठलाही व्यक्ती त्याच्या संग नव्हता. पत्रकार लोकांना थांबवलं होतं बाहेर, आणि हे लोक घेऊन गेले. आणि अंदर काय झालं काही मालूम नाही. फक्त हे माहीत झालं की यांना खाणं चांगलं होतं. त्यांनी तिथं न्यूज बघितली, त्यांनी तिथं क्रिकेट बघितला. त्यांची चौकशी काय झाली काही मालूम नाही. कशी चौकशी झाली, काय झाली काही मालूम नाही. का पोलीस लोक विकल्या गेलेले आहे, काय गेलेले आहे? नक्की कमेंट करून सांगा तुम्ही, जेणेकरून जनतेच्या मनात काय आहे काय नाही हे माहीत होणार. कारण रोहित पवार साहेबांचा जो विचार आहे, आचार आहे, ह्या प्रकरणी जास्त मोठा आढावा आहे. कारण रोहित पवार साहेबांनी सांगितलं की हा VSR कंपनीचा मालक हा हरामखोर आहे. हा डायरेक्ट म्हणतो काय की विमान साजरं होतं, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, विमानात कुठलाही बिघाड नव्हता. आणि काय म्हणतो की विमानाच्या चालकानं घात केला, अपघात केला. विमानाच्या चालकाला काय दिसलं नाही? रनवे दिसला नाही. अरे विमानाचा चालक अगोदर बेवडा माणूस होता, दारोळ्या होता, त्याला दिसणार कसं काय कसं? तो सीधा चालत नाही, ते विमान कसं उडवणार? घात तर करणारच आहे. आणि तुम्ही त्या विमानामध्ये पेट्रोलचे डबे ठेवले होते, विमानामध्ये तुम्ही पेट्रोलचे डबे ठेवता. आणि अजितदादांचा घात ह्या VSR कंपनीच्या मालकानंच केला आहे. दादा तुम्हाला असं वाटते का? तर नक्की कमेंट करून सांगा. कारण VSR कंपनीचा मालक हा चतुर दिसतो, लोंबडीसारखा आहे. आणि पोलीस लोक यांची गुलामी करत आहे का? काय वाटतं तुम्हाला? का VIP ट्रीटमेंट हे खरी आहे का, काही खोटी आहे का, फसवणूक आहे, काय आहे का, गुमराह करत आहे जनतेला? हे नक्की कमेंट करून तुम्ही नक्की सांगा, जेणेकरून अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे जनतेला माहीत नाही. VSR कंपनीच्या मालकाला VIP ट्रीटमेंट दिली जाते, VIP जेवण दिलं जाते, VIP सगळी गोष्टी दिल्या जाते, तिथं न्यूज बघितली जाते, तिथं क्रिकेट बघितल्या जाते, आणि त्याला सिक्युरिटी दिली जाते. कोणा गुन्हेगाराला असं बोलावलं जाते का? गुन्हेगार आतापर्यंत तुम्ही बघितले, गुन्हेगाराला कशी ट्रीटमेंट दिली जाते? त्याला धव दिल्या जाते, त्याला भीती दाखवते.
सामदाम दंडभेद ह्या सगळ्या गोष्टी इस्तेमाल करते, तेव्हा त्याच्यातून काहीतरी उकलते. पण ह्या तर कुठल्याही गोष्टी या बीएसआर कंपनीच्या मालकासंघ केल्या नाही. काय वाटतं तुम्हाला, की याला पुस्तकासाठी बोलावलं होतं, की याला काय व्हीआयपी ट्रीटमेंट दिली होती? याला पुस्तकासाठी बोलावलं होतं, काय जेवण करायला बोलावलं होतं, कायले बोलावलं होतं ह्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाला? आणि काय वाटतं तुम्हाला, का व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मागं कोणाचा हात असेल? कोणाचा हात असेल? मोठ्या लोकांचा, मंत्रसंत्र्यांचा, राजकारण्यांचा, या डॉनचा? कोणाचा हात असेल? नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट तुमची महत्वाची आहे माझ्यासाठी. कारण अजितदादांचा घातून 2 महिने झाला. व्हीएसआर कंपनीच्या मालकाची फक्त एकच बोलणं आहे, विमान साजरं होतं, विमानात कुठलीही गडबड नव्हती, आणि अपघात हा फक्त विमानाच्या चालकाच्या मुळे झाला. माझा काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही. मी काही केलं असेल तर मला तुम्ही कोठडीत मला मोठी शिक्षा द्या, मी शिक्षा भोगायला तयार आहे, असा व्यक्ती हा म्हणून राहिला. काय वाटतं तुम्हाला, खरं बोलून राहिला की खोटं बोलून राहिला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजितदादाचा घात का व्हीएसआर कंपनीच्या मालकाने केला, का पोलीस लोकांनी ही व्हीआयपी ट्रीटमेंट गलत दिली, का दिली, का फेक न्यूज आहे? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.